मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार, दौंड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून पुन्हा 2 गटामध्ये वाद, घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल। नागपूरच्या भिवापुरात भरधाव कार नदीमध्ये कोसळली। 35 ते 40 फूट उंच असलेल्या मरू नदीच्या पुलावरून कार खाली कोसळल्यानं चालकाचा मृत्यू। बीडच्या बालाघाटावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची इशारा बैठक संपन्न। बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांची उपस्थिती। 27 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार। बीडमध्ये जरांगे पाटलांच्या बैठकीला खासदार बजरंग सोनवणेंची उपस्थिती। स्टेजच्या खाली बसून सोनवणे बैठकीमध्ये सहभागी। खाली बसून जरांगे पाटलांचं भाषण त्यांनी ऐकलं। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होणार। नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना चाळीसगावमधील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर। मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविजय आभार सभा। आमदार अमोल खताळ यांच्या विधानसभा विजयाच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन। शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। नांदेडच्या पूरग्रस्त गावांना खासदार गोपछडेंकडून 20 लाखांचा निधी। खासदार अजित गोपछडेंची पूरग्रस्त हसनाळ रावणगाव गावाला भेट। राष्ट्रीय आपदा निधीमधून विशेष पॅकेजसाठी केंद्राकडे मागणी करणार, अजित गोपछडेंची माहिती। अतिवृष्टीच्या 7 दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या हसनाळमध्ये। गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप। लेंडी प्रकल्प अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करा, हसनाळ ग्रामस्थांची मागणी। नाशिकमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। गोदावरी नदीचा पूर ओसरला। रामकुंड परिसरामध्ये पूजा विधीसाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी। राज्यामध्ये पावसामुळे 10 दिवसात 22 लाख एकर शेतीचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं इंदापूरमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन। जळगाव तालुक्यामधल्या आव्हाने शिवारामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस। पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी। पंढरपूरमधील भीमा नदीच्या पुरामुळे ऊस आणि केळी पिकांचं नुकसान। आमदार अभिजित पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अभिजित पाटलांकडून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या पेनगंगा नदीला गेल्या काही दिवसांमध्ये मोठा पूर। 2 ते 3 दिवस शेती पाण्याखाली राहिल्यानं सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये पाझर तलाव भरल्यानं सांडवे फुटून शेतीचं नुकसान। चिखली तालुक्यामधल्या हजारो शेतजमीन खरडून निघाली। सततचा पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळच्या पुसदमध्ये पूर परिस्थिती। ओढ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद पिकाचं नुकसान। तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। सातारामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये मोठं नुकसान। नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे शंभूराज देसाईंचे आदेश। आढावा बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन। बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर। अतिवृष्टीबाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश। तत्काळ मदत देण्याच्या संबंधित विभागाला सूचना। परभणीमध्ये 7 ते 8 दिवसांपासून पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला सुरुवात, तर पिकांना खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। इचलकरंजीमध्ये बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी। जबाबदार बांधकाम मालकावर गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला। ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार। चिपळूणमधील पडलेल्या पुलाची काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी केली पाहणी। घटनेकडे नेते आणि प्रशासनाचं दुर्लक्ष, सोनल लक्ष्मी यांचा आरोप। नदीवर पूल नसल्यानं मृतदेह दोराच्या साह्यानं स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधल्या धवळी विहीर ग्रामपंचायत हद्दीमधील रोजवा प्लॉट परिसरामधली घटना। नदीकाठावर 2 तास थांबून नदी पार केली।
सार्वजनिक उपक्रम समितीच्या सर्व सदस्यांनी पुणे रिंग रोडच्या कामाची केली पाहणी। राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली कामाची पाहणी। रहाटवडे आणि कल्याण गावातील कामाची पाहणी। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या कौसडी रस्ता अनेक दिवसांपासून अपूर्ण, खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास। रस्ता धोकादायक बनल्याने घडतायत अपघात। परळीमधल्या श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाचे कठडे तुटल्यानं आणि कामाचं साहित्य रस्त्यावर पडल्यानं अपघाताचा धोका वाढला। नागरिकांकडून तत्काळ कठड्याचं बांधकाम करून पडलेलं साहित्य उचलण्याची मागणी। पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये एक तरुण धावत्या घोड्यावरून खाली पडला। सुदैवानं जीवितहानी नाही। घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद। आंबेगावच्या विठ्ठलवाडीमधली घटना। नाशिक गट गण रचनेचा अंतिम आराखडा जाहीर। मालेगाव, नाशिक, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या 5 तालुक्यामधील गट गणामध्ये किरकोळ बदल। जिल्ह्यातून एकूण 64 हरकती प्राप्त झाल्या होत्या। सोलापूरच्या माड्यामधील आलेगावचा भैरवनाथ कारखाना आता राजवी अॅग्रोकडे हस्तांतरित। शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत सांभाळणार कारखान्याची धुरा। किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम। खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेने केली तटबंदीची साफसफाई। साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थांकडून 50% दरवाढ। 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार। वाशिमच्या मनीष देशमुख यांनी गायींच्या शेणापासून तयार केली गणेश मूर्ती। मनीष देशमुख यांनी यावर्षी 1500हून अधिक जास्त शेणापासून गणेश मूर्ती बनवल्या। 2 लाख नफा मिळण्याची अपेक्षा। लातूरमध्ये गणेशोत्सवाची लगबग। गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या। डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी। नाशिकच्या येवल्यामध्ये पैठणीचा फेटा आणि वस्त्र परिधान केलेल्या गणरायाचं आगमन। पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे पारंपरिक मराठमोळ्या थाटामध्ये बाप्पा बाजारामध्ये दाखल। कोल्हापुरातील मानाच्या गणपतीचे आगमन मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरामध्ये 21 फूट उंच बाप्पाचं स्वागत। दसरा चौकामधल्या बाप्पाच्या मिरवणुकीची ड्रोन दृश्य समोर। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांसाठी पुण्यातून मोफत बस सेवा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरेंकडून नियोजन। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज। मुंबईमधील 3 डेपोमधून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार, तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्या रवाना होणार। लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जादा एसटी बसेस मुंबई ठाण्यामध्ये पाठवल्या, त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द। लासलगावमधील ग्रामीण भागामधील प्रवाशांचे हाल। दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला झेंडा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली। गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीमध्ये येण्यास सुरुवात। गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणामध्ये लगबग। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिक फेऱ्या। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये गर्दी। कोकणवासियांचा उत्साह शिगेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपकडून सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा। मोहोळ तालुक्यामधल्या भाविक अयोध्येला रवाना। नागपूर जिल्ह्यामधील सातनवरी गाव देशामधलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव ठरलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ। धुळ्याच्या नागावमध्ये आमदार राम भदाणेंकडून आग्रा ते राजगड गरुड चेप मशाल यात्रेचे स्वागत। आमदारांच्या हस्ते शिवचातुर्याचा जागर करणाऱ्या मावळ्यांचं कौतुक। TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगावमध्ये गणपती विसर्जन मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात। खड्डेमय झालेला रस्ता नव्यानं सिमेंटचा रस्ता तयार करण्याचं काम सुरू। रात्रीतून एक बाजूचं काम पूर्ण। वडखळ अलिबाग बायपास मार्गावर खड्डेच खड्डे। प्रमुख प्रशासकीय केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था। वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास। धाराशिव जिल्ह्यातून 46 सराईत गुन्हेगार तडीपार होणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क। नागपुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क। 150हून अधिक गुन्हेगार नागपूर शहरातून तडीपार। शहरामध्ये पोलिसांकडून तात्पुरती तडीपारीची कारवाई सुरू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।